नरसापूर प्रकरणाचा निकाल हा केवळ एका गुन्हेगारी खटल्याचा शेवट नाही, तर महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेने अत्यंत वेगाने आणि ठामपणे दिलेला एक महत्त्वपूर्ण संदेश मानला जात आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे 1 मे 2026 रोजी 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जनतेची मागणी होती. घटना घडल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, डीएनए नमुने, वैद्यकीय अहवाल, घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे आरोपी विरोधात मजबूत पुरावे उभे करण्यात आले. विशेष म्हणजे अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तपासादरम्यान 55हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयात इन कॅमेरा पद्धतीने झाली. कारण पीडित बालिका अल्पवयीन होती आणि प्रकरण अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे होते. सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडलेल्या पुराव्यांमध्ये वैद्यकीय तज्ञ, न्याय वैद्यकीय अधिकारी, डीएनए विश्लेषक, तपास अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपी विरोधातील सर्व आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. 25 जून रोजी न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवले. न्यायालयाने नमूद केले की आरोपी विरुद्धचे परिस्थितीजन्य पुरावे, वैज्ञानिक पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष यामध्ये कोणतीही तफावत आढळली नाही. आरोपीवर लावण्यात आलेल्या सर्व गंभीर कलमांखालील गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यामध्ये काही कलमांखाली मृत्यूदंडाची तरतूदही होती. निकालाच्या अंतिम टप्प्यात न्यायालयाने आरोपीला स्वतः विचार करण्याची संधी दिली. न्यायाधीशांनी आरोपीला उद्देशून तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायला हवी असा प्रश्न विचारल्याची चर्चा राज्यभर झाली. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, गुन्ह्याचे स्वरूप, पीडितेचे वय आणि गुन्ह्याची क्रूरता या सर्व बाबी अत्यंत गंभीर होत्या. आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेला असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले. 29 जून रोजी विशेष न्यायालयाने या प्रकरणाला दुर्मिळात दुर्मिळ, रेअरेस्ट ऑफ रेअर श्रेणीत ठेवत आरोपी भीमराव कांबळेला मृत्यूपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले की पीडित बालिका पूर्णपणे असहाय्य होती आणि आरोपींनी दाखवलेली क्रूरता समाजाला हादरवणारी आहे. न्यायमूर्तींनी इतकेही नमूद केले की या कृत्यांसाठी फाशीची शिक्षा सुद्धा अपुरी वाटते. या निकालाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे न्याय मिळण्याचा वेग. गुन्हा 1 मे रोजी घडला आणि अवघ्या 2.25 महिन्यात दोषसिद्धी आणि शिक्षेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रातील न्यायालयीन इतिहासात हा सर्वात वेगाने पूर्ण झालेल्या खटल्यांपैकी एक मानला जात आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक न्याय व्यवस्थेची प्रभावीता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या निकालाचे सामाजिक आणि कायदेशीर परिणामही महत्त्वाचे आहेत. अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये कठोर शिक्षा देण्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून गेला आहे. तसेच तपास यंत्रणा, सरकारी वकील आणि न्यायालय यांनी समन्वयाने काम केल्यास गंभीर गुन्ह्यांमध्ये जलद न्याय मिळू शकतो. हे नरसापूर प्रकरणाने दाखवून दिले आहे. अनेक कायदेतज्ञांच्या मते हा निकाल भविष्यातील अशा प्रकरणांसाठी एक संदर्भ बिंदू ठरू शकतो. नरसापूर प्रकरणाचा निकाल हा केवळ एका आरोपीला दिलेली शिक्षा नाही, तर पीडितेला न्याय, समाजाला दिलासा आणि गुन्हेगारांना कठोर इशारा म्हणून इतिहासात नोंदवला जाण्याची शक्यता आहे. नरसापूर प्रकरणाचा निकाल हा केवळ एका गुन्हेगारी खटल्याचा शेवट नाही, तर महाराष्ट्रातील न्याय व्यवस्थेने अत्यंत वेगाने आणि ठामपणे दिलेला एक महत्त्वपूर्ण संदेश मानला जात आहे. अनेक कायदे तज्ञांच्या मते हा निकाल भविष्यातील अशा प्रकरणांसाठी एक संदर्भ बिंदू ठरू शकतो. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.